10/1/2021ची अव्यक्त बाप दादांची अव्यक्त मुरली आहे. रिवाइज डेट 9/10/87. आजच्या मुरलीचे शीर्षक आहे अलौकिक राज्य दरबारचा समाचार. आज बाप दादा आपल्या स्वराज्य अधिकारी मुलांचा राज्य दरबार पाहत आहेत. संगमयुगाचा हा असाधारण श्रेष्ठ शान असणारा अलौकिक दरबार संपूर्ण कल्पामध्ये वेगळा आणि अतिप्रिय आहे. या राज्यसभेची आत्मिक चमक, आत्मिक कमल आसन, आत्मिक ताज आणि तिलक, चेहऱ्याची चमक, स्थितीच्या श्रेष्ठ स्मृतीच्या वातावरणामध्ये अलौकिक सुगंध अतिरमणीक, अति आकर्षित करणारा आहे. बापदादा अशा सभेला पाहून, प्रत्येक राज्य अधिकारी आत्म्याला पाहून हर्षित होत आहेत. खूप मोठा दरबार आहे. प्रत्येक ब्राह्मण स्वराज्य अधिकारी आहे. तर किती ब्राह्मण आहेत? सर्व ब्राह्मणांचा दरबार एकत्र करा तर किती मोठा राज्य दरबार होईल. एवढा मोठा राज्य दरबार कोणत्याही युगामध्ये नसतो. ही संगम युगाची विशेषता आहे. जे सर्वोच्च पित्याची सर्व मुलं स्वराज्य अधिकारी बनतात. तसे तर लौकिक परिवारामध्ये प्रत्येक पिता मुलांना म्हणतात की हा माझा मुलगा राजा मुलगा आहे, किंवा इच्छा ठेवतात की माझा प्रत्येक मुलगा राजा बनावा. परंतु सर्व मुलं राजा बनू शकत नाहीत. ही म्हण परमात्म्याचीच कॉपी केली आहे. यावेळी बाप दादांची सर्व मुलं राजयोगी म्हणजे स्वतःचे राजा क्रमवारीने जरूर आहेत, परंतु सर्वजण राजयोगी आहेत. प्रजायोगी कोणीच नाही. तर बाप दादा बेहदची राज्यसभा पाहत होते. सर्वजण स्वतःला स्वराज्य अधिकारी समजताना, नवीन आलेली मुलं राज्य अधिकारी आहेत का अजून बनायचे आहे? नवीन आहेत तर भेटणे इत्यादी शिकत आहेत. अव्यक्त बाबांच्या अव्यक्त गोष्टी समजून घेण्याची सवय लागेल. तरी पण वेळेवर समजतील की आपण सर्वात जास्त भाग्यवान आहोत. तर बाबा अलौकिक राज्य दरबाराचा समाचार ऐकवत होते. सर्व मुलांच्या विशेष ताज आणि चेहऱ्याच्या चमकवर इच्छा नसताना सुद्धा लक्ष जात होते. ताज ब्राह्मण जीवनाची विशेषता पवित्रतेचे सूचक आहे. चेहऱ्याची चमक आत्मिक स्थितीमध्ये स्थित राहिल्याने आत्मिकतेची चमक आहे. साधारण रीतीने कोणत्याही व्यक्तीला पाहाल तर सर्वप्रथम दृष्टी चेहऱ्याकडे जाणार. हा चेहराच वृत्ती आणि स्थितीचे दर्पण आहे. तर बाप दादा पाहत होते की चमक तर सर्वांमध्ये होती, परंतु एक होते नेहमी आत्मिकतेची स्थितीमध्ये स्थित राहणारे, स्वतः आणि सहज स्थिती असणारे, आणि दुसरे होते नेहमी आत्मिक स्थितीच्या अभ्यासाद्वारे स्थित राहणारे. एक होते सहज स्थिती असणारे आणि दुसरे होते प्रयत्न करून स्थित राहणारे. म्हणजे एक होते सहज योगी आणि दुसरे होते पुरुषार्थाद्वारे योगी. दोघांच्या चमकमध्ये फरक होता. जे पहिले होते त्यांची नैसर्गिक सुंदरता होती आणि जे दुसरे होते त्यांची पुरुषार्थाद्वारे सुंदरता होती. जसे आजकाल तर मेकअप करून सुंदर बनतात. स्वाभाविक सुंदरतेची चमक नेहमी एकच असते आणि दुसरी सुंदरता कधी खूप चांगली तर कधी टक्केवारीमध्ये असते. एक सारखी एकरस राहत नाही. तर नेहमी सहज योगी स्वतः योगी स्थिती पहिल्या क्रमांकाचे स्वराज्य अधिकारी बनवते. जेव्हा सर्व मुलांचा वायदा आहे, म्हणजे वचन आहे
की ब्राह्मण जीवन अर्थात एक बाबाच संसार आहेत किंवा एक बाबा दुसरे कोणी नाही. जेव्हा सर्व संबंध बाबांसोबत आहेत, दुसरे कोणी नाहीतच, तर स्वतः आणि सहज योगी स्थिती नेहमी राहील का मेहनत करावी लागेल? जर दुसरे कोणी आहेत तर मेहनत करावी लागते की तिथे बुद्धी जायला नको, इथेच राहावी, म्हणजे बाबांजवळ असावी. परंतु एक बाबाच सर्व काही आहेत, मग बुद्धी कुठे जाईल? जेव्हा जाऊच शकत नाही तर अभ्यास काय करणार? अभ्यासामध्ये पण अंतर असते ना. एक आहे स्वतः अभ्यास, जे आहे ते आहेच, आणि दुसरा मेहनत करणारा अभ्यास. तर स्वराज्य अधिकारी मुलांचे सहज अभ्यासी बनणे हे लक्षण सहज योगी आणि स्वतः योगीची आहेत. त्यांच्या चेहऱ्याची चमक अशी अलौकिक असते, जे चेहरा पाहूनच दुसरे आत्मे अनुभव करतात की हे श्रेष्ठ प्राप्ती स्वरूप सहज योगी आहेत. जसे स्थूल धन किंवा स्थूल पदाच्या प्राप्तीची चमक चेहऱ्याद्वारे माहीत होते की हे सावकार कुळाचे किंवा उच्च पदाचे अधिकारी आहेत, तसेच हा श्रेष्ठ राज्य अधिकार म्हणजे श्रेष्ठ पदाच्या प्राप्तीचा नशा किंवा चमक चेहऱ्याद्वारे दिसून येते. दुरूनच अनुभव करतात की ह्यांनी बरीच प्राप्ती केली आहे, प्राप्ती स्वरूप आत्मे आहेत. असेच सर्व राज्य अधिकारी मुलांचे चमकणारे चेहरे दिसून यायला हवेत. मेहनतीचे चिन्ह दिसायला नको, प्राप्तीचे चिन्ह दिसायला हवेत. आत्ता पण पहा, काही मुलांच्या चेहऱ्याला पाहून हेच म्हणतात की यांनी काही प्राप्त केले आहे, आणि काही मुलांच्या चेहऱ्याला पाहून हे सुद्धा म्हणतात की ध्येय मोठे आहे, परंतु त्याग पण खूप उच्च केला आहे. त्याग दिसून येते, परंतु चेहऱ्याद्वारे भाग्य दिसून येत नाही. किंवा असे म्हणतील की मेहनत खूप चांगली करत आहेत. बाप दादा हेच पाहू इच्छितात की प्रत्येक मुलाच्या चेहऱ्याद्वारे सहज योगीची चमक दिसून यावी, श्रेष्ठ प्राप्तीच्या नशेची चमक दिसून यावी. कारण प्राप्तीचे भंडार बाबांची मुलं आहेत. संगम युगाच्या प्राप्तींच्या वरदानी वेळेचे अधिकारी आहेत. निरंतर योग कसा लागावा किंवा निरंतर अनुभव करून भरपूरतेचा अनुभव कसा करावा, अजूनही याच मेहनतीमध्ये वेळ वाया घालवू नका, परंतु प्राप्ती स्वरूपाच्या भाग्याचा सहज अनुभव करा. समाप्तीची वेळ जवळ येत आहे. अजूनही कोणत्या तरी गोष्टीच्या मेहनतीमध्ये तत्पर राहाल तर प्राप्तीची वेळ समाप्त होऊन जाईल. मग प्राप्ती स्वरूपाचा अनुभव कधी करणार? संगम युगला ब्राह्मण आत्म्यांना वरदान आहे सर्व प्राप्ती भव. सदैव पुरुषार्थी भवचे वरदान नाही, प्राप्ती भवचे वरदान आहे. प्राप्ती भवचे वरदानी आत्मे कधीच अलबेले म्हणजे आळशी बनू शकत नाहीत, म्हणून त्यांना मेहनत करावी लागत नाही. तर समजले काय बनायचे आहे? राज्यसभेमध्ये राज्य अधिकारी बनण्याची विशेषता काय आहे हे स्पष्ट झाले ना. राज्य अधिकारी आहात ना, का अजून विचारच करत आहात की आपण आहोत का नाहीत? जेव्हा विधात्याची मुलं वरदात्याची मुलं बनले, राजा म्हणजे विधाता, देणारा, अप्राप्ती काहीच नाही तर काय घेणार? तर समजले, नवीन मुलांना या अनुभवामध्ये राहायचे आहे. युद्धामध्येच वेळ घालवायचा नाही. जर युद्धामध्ये वेळ गेला तर शेवटी पण युद्धामध्येच राहाल. मग काय बनावे लागेल? चंद्रवंशीमध्ये जाणार का सूर्यवंशीमध्ये? युद्ध करणारे तर चंद्रवंशीमध्ये जाणार ना. चालत आहोत, करत आहोत, होऊन जाईल, पोहोचून जाऊ. अजूनही असे ध्येय ठेवू नका. आज नाही तर कधीच नाही. बनायचे आहे तर आत्ताच.
मिळवायचे आहे तर आत्ताच, असा उमंग उत्साह असणारेच वेळेवर आपल्या संपूर्णतेच्या ध्येयाला प्राप्त करतील. त्रेतामध्ये राम सीता बनण्यासाठी तर कोणीही तयार नाहीत. जेव्हा सतयुग सूर्यवंशामध्ये यायचे आहे, तर सूर्यवंश म्हणजे नेहमी मास्टर विधाता आणि वरदाता, घेण्याची इच्छा नसणारे. मदत मिळेल असे होईल तर खूप चांगले, पुरुषार्थामध्ये चांगले क्रमांक घेऊ असे नाही. मदत मिळत आहे, सर्व काही होत आहे, ह्याला म्हणतात स्वराज्य अधिकारी. पुढे जायचे आहे का उशिरा आले आहात म्हणून मागेच राहायचे आहे? पुढे जाण्याचा सहज रस्ता आहे, सहज योगी स्वतः योगी. हे खूप सहज आहे. जेव्हा एकच बाबा आहेत, दुसरे कोणी नाही, तर कुठे जाणार? प्राप्तीच प्राप्ती आहे, परत मेहनत कशासाठी? तर प्राप्तीच्या वेळेचा लाभ घ्या, सर्व प्राप्ती स्वरूप बना. तर समजले? बाप दादांची हीच इच्छा आहे की प्रत्येक जण, मग तो शेवटी येणारा असेल किंवा स्थापनेच्या सुरुवातीला येणारा असेल, प्रत्येक मुलगा पहिल्या क्रमांकाचा बनावा. राजा बना, प्रजा नाही. आज महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा ग्रुप आलेला आहे. आता पहा, महाशब्द किती चांगला आहे. महाराष्ट्र स्थान पण महाशब्दाचे आहे आणि बनायचे सुद्धा महानच आहे. महान तर बनले ना, कारण बाबांचे बनले म्हणजे महान बनले. महान आत्मे आहात. ब्राह्मण म्हणजे महान. प्रत्येक कर्म महान, प्रत्येक बोल महान, प्रत्येक संकल्प महान आहे. म्हणजे अलौकिक झाले ना. तर महाराष्ट्र निवासी नेहमीच स्मृती स्वरूप बना की आपण महान आहोत. ब्राह्मण म्हणजे महान चोटी, अर्थात सर्वोच्च आहेत ना. मध्य प्रदेश नेहमी मध्याजी भवच्या नशेमध्ये राहणारे आहेत. मनमना भव सोबत मध्याजी भवचे वरदान पण आहे. तर आपल्या स्वर्गाच्या स्वरूपाला मध्याजी भव म्हणतात. आपल्या श्रेष्ठ प्राप्तीच्या नशेमध्ये राहणारे म्हणजे मध्याजी भवच्या मंत्राच्या स्वरूपामध्ये स्थित राहणारे, ते पण महान झाले. मध्याजी भव आहेत तर मनमना भव पण जरूर असतील. मध्य प्रदेश म्हणजे महामंत्राचे स्वरूप बनणारे. तर दोघे पण आपापल्या विशेषतेमुळे महान आहेत. तर समजले ना की कोण आहात? जेव्हापासून पहिला पाठ सुरू केला, तो पण हाच केला की मी कोण आहे. बाबा सुद्धा तीच गोष्ट आठवण करून देतात. यावर मनन करायचे आहे. शब्द एकच आहे, मी कोण, परंतु याचे उत्तर किती आहेत? त्यासाठी यादी तयार करा, मी कोण. अच्छा, चारी बाजूच्या सर्व प्राप्ती स्वरूप श्रेष्ठ आत्म्यांना, सर्व अलौकिक राज्यसभा अधिकारी महान आत्म्यांना, नेहमी आत्मिकतेची चमक धारण करणाऱ्या विशेष आत्म्यांना, नेहमी स्वतः योगी सहज योगी सर्वोच्च आत्म्यांना, सर्वोच्च बाप दादांची स्नेह संपन्न प्रेमपूर्ण आठवण आणि नमस्ते. आम्हा मुलांची सुद्धा बाप दादांना प्रेमपूर्ण आठवण आणि नमस्ते. ह्यानंतर अव्यक्त बाप दादांचे डबल विदेशी भाऊ बहिणींसोबत वार्तालाप. डबल विदेशी म्हणजे नेहमी आपल्या स्वस्वरूप स्वदेश स्वराज्याच्या स्मृतीमध्ये राहणारे. डबल विदेशींना विशेष कोणती सेवा करायची आहे? आता शांतीच्या शक्तीचा अनुभव विशेष रूपाद्वारे आत्म्यांना करवायचा आहे. ही पण विशेष सेवा आहे. जसे विज्ञानाची शक्ती प्रसिद्ध आहे, छोट्या मुलांना सुद्धा माहीत आहे की विज्ञान काय आहे, असेच शांतीची शक्ती विज्ञानापेक्षा उच्च आहे.
तो दिवस पण येईल. शांतीच्या शक्तीची प्रत्यक्षता म्हणजे बाबांची प्रत्यक्षता होईल. जसे विज्ञान प्रत्यक्ष पुरावा दाखवत आहे, तसेच शांतीच्या शक्तीचा प्रत्यक्ष पुरावा तुम्हा सर्वांचे जीवन आहे. जेव्हा एवढे सर्व प्रत्यक्ष पुरावे दिसून येतील, तर इच्छा नसताना सुद्धा सर्वांच्या नजरेमध्ये सहज येणार. जसे गेल्या वर्षी शांतीचे कार्य केले, त्या कार्याला रंगमंचावर प्रत्यक्षात दाखवले, असेच चालता फिरता शांतीचे उदाहरण मूर्त दिसून येतील. आणि वैज्ञानिकांची नजर सुद्धा शांतीची शक्ती धारण करणाऱ्या आत्म्यांवर जरूर जाईल. तर समजले, विज्ञानाचे संशोधन विदेशामध्ये जास्त होत असते. मग शांतीच्या शक्तीचा आवाज पण तिथूनच सहज पसरेल. सेवेची ध्येय तर आहेच, सर्वांना उमंग उत्साह पण आहे. सेवेशिवाय कोणी राहू शकत नाहीत. जसे भोजनशिवाय राहू शकत नाहीत, तसेच सेवेशिवाय पण राहू शकत नाहीत. म्हणून बाप दादा पण खुश आहेत. यानंतर अव्यक्त बाप दादांचे पार्टी सोबत वार्तालाप. स्वदर्शन चक्रधारी श्रेष्ठ आत्मा बनले असा अनुभव करता का? स्वतःचे दर्शन झाले ना. स्वतःला जाणून घेणे म्हणजे स्वतःचे दर्शन होणे, आणि चक्राच्या ज्ञानाला जाणणे म्हणजे स्वदर्शन चक्रधारी बनणे. जेव्हा स्वदर्शन चक्रधारी बनता, तर बाकी सर्व चक्र समाप्त होतात. देहभानाचे चक्र, संबंधांचे चक्र, समस्यांचे चक्र, मायेचे अनेक चक्र आहेत. परंतु स्वदर्शन चक्रधारी बनल्यामुळे हे सर्व चक्र समाप्त होतात. सर्व चक्रांमधून निघून जातात, नाही तर जाळ्यामध्ये फसून जातात. आधी फसलेलेच होते, आता निघाले आहेत. 63 जन्म तर अनेक चक्रांमध्ये फसत राहिले, आणि यावेळी या चक्रांमधून निघून आले, तर पुन्हा फसायचे नाही. अनुभव करून पाहिले ना, अनेक चक्रांमध्ये फसल्यामुळे सर्व काही गमावले. आणि स्वदर्शन चक्रधारी बनल्याने बाबा मिळाले, तर सर्व काही मिळाले. म्हणून नेहमी स्वदर्शन चक्रधारी बनून, मायाजीत बनून पुढे जात राहा. यामुळे नेहमी हलके राहाल. कोणत्याही प्रकारचे ओझे अनुभव होणार नाही. ओझे खाली घेऊन येते, आणि हलके राहिल्याने उंच उडत राहणार. तर उडणारे आहात ना, कमजोर तर नाही. जर एक पण पंख कमजोर असेल, तर खाली घेऊन येईल, उडू देणार नाही. दोन्ही पंख मजबूत असतील, तर स्वतःच उडत राहणार. तर स्वदर्शन चक्रधारी बनणे म्हणजे उडत्या कलेमध्ये जाणे. तुम्ही राजयोगी, श्रेष्ठ योगी आत्मे आहात ना. साधारण जीवनापासून सहज योगी, राजयोगी बनले. असे श्रेष्ठ योगी आत्मेच नेहमी अतींद्रिय सुखाच्या झोक्यामध्ये झोके घेत राहतात. हठयोगी योगाद्वारे देहाला पण उंच नेतात आणि उडण्याचा अभ्यास करतात. खरे पाहता तुम्ही राजयोगीच उच्च स्थितीचा अनुभव करता. याचीच कॉपी करून ते देहाला उंच नेतात. परंतु तुम्ही कुठे पण राहून उच्च स्थितीमध्ये राहता. म्हणूनच म्हणतात की योगी उंच ठिकाणी राहतात. तर मनाच्या स्थितीचे स्थान उंच आहे, कारण डबल लाईट बनले आहात. तसे पण फरिश्त्यांसाठी म्हटले जाते की फरिश्त्यांचे पाय जमिनीवर राहत नाहीत. फरिश्ता म्हणजे ज्यांचे बुद्धिरूपी पाय जमिनीवर नाहीत, अर्थातच देह अभिमानामध्ये नाहीत. देह अभिमानापेक्षा नेहमी उंच असे फरिश्ते म्हणजे राजयोगी बनले. आता या जुन्या दुनियेसोबत काहीच लगाव नाही. सेवा करणे ही वेगळी गोष्ट आहे, परंतु लगाव असायला नको. योगी बनणे म्हणजे बाबा आणि मी, तिसरे कोणी नाही. तर नेहमी या स्मृतीमध्ये राहा की आपण राजयोगी
नेहमी फरिश्ता आहोत या स्मृतीद्वारे नेहमी पुढे जात रहा. राजयोगी नेहमी बेहदचे मालक आहेत, हदचे मालक नाहीत. हदपासून निघाले, बेहदचा अधिकार मिळाला, याच खुशीमध्ये राहा. जसे बेहदचे बाबा आहेत तसेच बेहदच्या खुशीमध्ये राहा, नशेमध्ये राहा. ह्यानंतर निरोप घेताना बाप दादा म्हणाले, सर्व अमृत वेलेच्या वरदानी मुलांना वरदानी बाबांची गोड गोड प्रेमपूर्ण आठवण स्वीकार करा. सोबतच सोनेरी दुनिया बनवण्याच्या सेवेच्या नियोजनाचे मनन करणाऱ्या आणि नेहमी सेवेमध्ये हृदयातून मनातून प्रेम करणाऱ्या, तन मन धनाने सहयोगी बनणाऱ्या आत्म्यांना बाप दादांची सुप्रभात. हिरे तुल्य सुप्रभात करत आहेत आणि नेहमी हिरे बनून या हिरे तुल्य युगाच्या विशेषतेचे वरदान आणि वारसा घेऊन स्वतः पण स्वर्णस्थितीमध्ये स्थित राहणारे आणि दुसऱ्यांना पण तसाच अनुभव करत राहणार. तर चारी बाजूच्या डबल हिरो मुलांना हिरे तुल्य सुप्रभात. आजचे वरदान आहे, दयाळूपणाच्या भावनेद्वारे अपकारी आत्म्यावर पण उपकार करणारे शुभ चिंतक भव. विस्तार आहे, कशी पण कोणतीही आत्मा असेल, मग ती सतोगुणी किंवा तमोगुणी संपर्कामध्ये येईल, परंतु सर्वांसाठी शुभचिंतक म्हणजे अपकारीवर पण उपकार करणारे. कधी कोणत्या आत्म्यासाठी घृणादृष्टी नको, कारण जाणता की हे अज्ञानाच्या वशीभूत आहेत, बेसमज आहेत. त्यांच्यावर स्नेह किंवा दया येईल, घृणा नाही. शुभचिंतक आत्मा असा विचार करणार नाही की यांनी असे का केले, परंतु या आत्म्याचे कल्याण कसे होईल हीच शुभचिंतक स्थिती आहे. आजचे बोधवाक्य आहे, तपस्येच्या बळाद्वारे असंभवला पण संभव करून सफलता मूर्त बना. ओम शांती.